अस्तित्वाची, शौर्याची, पराक्रमाची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, कर्तृत्व इथे गगनाला भिडे, परिमोल जाणून घेऊ. व्यक्तिविशेष, व्यक्तिविशेष. नमस्कार, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी आरजे तेजल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊया व्यक्तिविशेष हे सत्र. आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण मॅक्सिम गॉर्की यांच्याविषयीची माहिती समजून घेणार आहोत. मॅक्सिम गॉर्की हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रशियन लेखक. त्यांचे मूळ नाव अलेक्सी केई मॅक्सिमेविच प्लेशकॉव्ह. लहानपणीच आई वडील वारल्यामुळे वयाच्या 8व्या वर्षापासून स्वतःचे पोट भरण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली. मिळतील ती कष्टाची कामे करत ते रशियाभर हिंडले आणि त्यामुळे रशियातील श्रमिकांच्या दुःखाचा त्यांना जवळून परिचय झाला. नोकरीत मारपीट आणि मानहानी सुद्धा सोसावी लागली. पूर्व वयातील कडवट अनुभवांमुळेच गॉर्कीने कटू किंवा दुखी अशा अर्थाचे टोपण नाव स्वीकारले. त्यांचे नियमित शालेय शिक्षण थोडेच झाले, पण वाचन मात्र अफाट होते. शिकण्याचा तेवढा एकच मार्ग त्यांना उपलब्ध होता. राजकारणात ते जहालमतवादी होते. क्रांतीच्या कार्याला त्यांनी स्वतःला जुंपून घेतले. त्यामुळे पोलिसांच्या दडपशाहीला तोंड द्यावे लागले. क्रांतिकारक जहाल विचारांना वाहिलेल्या रस्कोई बोगासवो या मासिकात सुद्धा त्यांनी काम केले. रशियातील सोशल डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले होते. 1902 मध्ये रशियन विज्ञान अकादमीचा सदस्य म्हणून ते निवडून आले, पण ही निवडणूकच रद्द झाली. नंतर क्रांतीच्या चळवळीसाठी निधी गोळा करायला ते परदेशात गेले. 1905 मध्ये रशियात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न फसल्यानंतर त्यांना इटलीत कापरीला राहावे लागले. 1913 मध्ये ते रशियाला परतले. ऑक्टोबर 1917च्या क्रांतीचे त्यांनी उत्साहाने स्वागत केले. जागतिक साहित्यातील नामवंत साहित्यकृतींचे रशियन भाषेत अनुवाद करण्यासाठी मित्रोवाया लिटरेचरा ही संस्था त्यांनी स्थापन केली. 1921 मध्ये इटलीतील सॉरंता येथे प्रकृती स्वास्थ्यासाठी ते जाऊन राहिले. सोव्हिएत रशियात 1928 मध्ये परतले. याच वर्षी त्यांचा 60वा वाढदिवस देशात थाटामाटाने साजरा करण्यात आला. 1932 मध्ये सोव्हिएत साहित्यिकांच्या संघटनेचा पहिला अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याच सुमारास त्यांनी साहित्यातील समाजवादी वास्तववादाची घोषणा केली. समाजवादी वास्तववाद हे सोव्हिएत साहित्यिकांचे वाङ्मयीन तत्वज्ञान होऊन बसले. सोव्हिएत साहित्यावर त्याचा फार प्रभाव पडला. लेनिनग्राड येथे ते एकाएकी मरण पावले. त्यांना विषप्रयोग केल्याचा आरोप त्यांच्या डॉक्टरांवर करण्यात आला. मकर शुर्जा ही 1892 मधील कथा लिहून त्यांनी लेखन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्या प्रारंभीच्या कथांमध्ये त्यांनी समाजाच्या खालच्या थरातील उनाड, भटके, गुन्हेगार आदींचे सहानुभूतीपूर्वक चित्रण केले. हे लोक शूर व ध्येयनिष्ठ असतात अशी त्यांची धारणा होती. समाजातील कनिष्ठ श्रेणीतल्या घटकांना ते ध्येयवादी रूप देत होते. त्यानंतरच्या काळातल्या त्यांच्या कथा भौतिकवादी आहेत. अपवाद फक्त 1899 व 1902 मधील सुप्रसिद्ध कथांचा आहे. या कथेतले तारुण्य चटका लावणारे आहे. 1899 ते 1910 या काळात गॉर्कीने कथांबरोबरच काही कादंबऱ्या आणि नाटके लिहिली. 1907 सालातली मॅट आणि 1929 सालातली द मदर या अशाच काही सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या. मराठीत आई या नावाने ही कादंबरी विनायक महादेव भुसकुटे यांनी अनुवादित केली आहे. त्यांनी या कादंबरीचा अनुवाद 1945 साली केला. क्रांतिकार्यावरील निष्ठा, तरुण क्रांतिकारकांचा मिळालेला सहवास आणि मान यामुळे एका भित्र्या दडपलेल्या स्त्रीचे कोमल, ममताळू आणि निर्भय स्त्रीत कसे रूपांतर होते त्याचे चित्र या कादंबरीत रंगवलेले आहे. ही कादंबरी समाजवादी वास्तववादाचा महान आदर्श म्हणून रशियन टीकाकारांनी गौरवली. त्यांचे विख्यात नाटक सुद्धा याच काळात लिहिले गेले. त्यांच्या नाटकाला आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. याचं कारण म्हणजे पार्श्वभूमीच खळबळजनक असणे. गलिच्छ,
गैरवर्तणी भिकाऱ्यांची वस्ती असलेले एक गृह हे त्यांच्या नाटकाच्या पार्श्वभूमीत होते. 1913च्या सुरुवातीपासूनच गॉर्कीने आपले त्रिखंडात्मक आत्मचरित्र लिहिण्यास सुरुवात केली होती. या ग्रंथांनी गॉर्कीला फार मोठी मान्यता मिळवून दिली. गॉर्की यांच्या लेखनात एरवी अनेकदा आढळून येणारी तत्वबोधाची आत्यंतिक प्रवृत्ती त्यात नाही. गॉर्की यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि विविध व्यक्तींची त्यांनी काढलेली शब्दचित्रे मनाची पकड घेतात. त्यांनी आपल्या आठवणींचा सुद्धा आढावा आपल्या लिखाणातून घेतला आहे. त्यांची 4 खंडात्मक कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. ही कादंबरी त्यांनी 1927 ते 1936 या काळात लिहिली. या कादंबरीत झारच्या कारकिर्दीत वाढलेली जुनी पिढी आणि बोल्शेविक विचारांनी भारलेली नवी पिढी यांच्या संघर्षाचे चित्रण आहे. या कादंबरीचे 4 खंड म्हणजे बायस्टँडर्ड 1930, द मॅग्नेट 1931, अदर फायर्स 1933 आणि द स्पेक्टर 1938 या नावांनी हे खंड अनुवादित झालेले आहे. गॉर्की यांच्या साहित्यात टीकाकारांना जाणवलेले काही दोष म्हणजे लेखन परिणामकारक करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न, त्यातूनच येणारी भावविवशता, कलात्मकतेशी एकजीव न होणारे भाष्य करण्याची प्रवृत्ती हे होय. तथापि सूक्ष्म निरीक्षण, जिवंत व्यक्तिरेखा, रशियातील श्रमिक आणि दरिद्री लोकांचे सूक्ष्म ज्ञान इत्यादी गुण त्यांच्या साहित्य कृतीतून प्रभावीपणे प्रत्ययास येतात. रशिया बाहेरचे टीकाकार गॉर्की यांना 19व्या शतकातील वास्तववादाचे शेवटचे प्रकरण म्हणून संबोधतात. गॉर्की यांना वाचनाची खूप आवड होती हे आपण जाणले. एका स्टीमरमध्ये काम करत असताना तेथील एका स्वयंपाकाकडून वाचनाची आवड त्यांच्यात निर्माण झाली. त्यांनी मकर चुद्रा नावाची एक कथा लिहिली. हीच कथा त्यांनी मॅक्सिम गॉर्की या टोपण नावाने छापली आणि पुढे हेच नाव कायम झाले. 9 वर्षाच्या वयात पोरके झालेल्या गॉर्की यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. ही आजी गोष्ट सांगण्यात चतुर होती. तिच्या मृत्यूचा गॉर्की यांना फार मोठा धक्का बसला. त्यांनी डिसेंबर 1887 मध्ये आत्महत्येचा एक फसलेला प्रयत्न पण केला. या पुढील 5 वर्ष ते वेगवेगळी कामे करत रशियन साम्राज्यामध्ये पायी भटकत होते. याच काळात पाहिलेल्या घटना व त्या गोष्टींचा पुढील लिखाणास त्यांना उपयोग झाला. 1892 मध्ये तिफिल्लिस मध्ये द कॉकेशस या वृत्तपत्रात काम करत असताना त्यांनी गॉर्की हे टोपण नाव वापरण्यास सुरुवात केली. याच शब्दाचा अर्थ होतो कडवट. 1898 मध्ये लिहिलेले निबंध व गोष्टींचे पुस्तक यामुळे ते अतिशय लोकप्रिय ठरले आणि पुढे एक सुप्रसिद्ध लेखक झाले. झारच्या सत्तेला खुला विरोध दर्शवण्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना अटक झाली होती. 1902 साली त्यांनी लेनिनशी भेट घेतली. लेनिन व गॉर्की हे दोघेही चांगले मित्र बनले. गॉर्कीने वृत्तपत्रांवरील सरकारी पकड दाखवून दिली. तिचा निषेध सुद्धा केला. 1902 साली गॉर्की यांची रशियन साहित्य अकादमीवर सन्माननीय सदस्य म्हणून निवड झाली. परंतु झार निकोलस दुसरा यांनी ही निवड रद्द करण्यास भाग पाडले. या कृत्याच्या विरोधात आंतोन शेखव आणि व्लादिमीर कोरोलेंको यांनी अकादमी सोडली. 1905 सालच्या फसलेल्या राज्यक्रांतीच्या काळात तुरुंगामध्ये असताना गॉर्की यांनी सूर्याची पिल्ले हे नाटक लिहिले. या नाटकाची गोष्ट जरी 1862 सालात दाखवली असली तरीही ते खरे तर तेव्हाच्या सद्य परिस्थितीवरच आधारित होते. याच वर्षी गॉर्की यांनी अधिकृतपणे बोल्शेविक पक्षात प्रवेश केला. पहिल्या महायुद्धाच्या काळात गॉर्की यांचे पेट्रोगार्ड येथील घर बोल्शेविक पक्षाचे कार्यालय म्हणून वापरण्यात आले. याच काळात त्यांचे साम्यवाद्यांबरोबरचे संबंध हळूहळू बिघडू लागले. 1917 सालच्या ऑक्टोबर क्रांतीनंतर त्यांनी लेनिन व ट्रॉट्स्की यांना स्वातंत्र्य व मानवाधिकार यांची कल्पना नाही. सत्तेच्या जहाल विषाने त्यांना कधीच भ्रष्ट करून टाकले आहे. ज्या लाजिरवाण्या रीतीने त्यांनी भाषण स्वातंत्र्य व लोकशाहीला प्रिय असणाऱ्या इतर सर्व नागरी स्वातंत्र्यांचा निरादर केला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसते. लेनिन यांनी 1919 मध्ये गॉर्कीला लिहिलेल्या पत्रांमध्ये धमक्या आहेत. 1921 मध्ये ऑगस्ट मध्ये गॉर्कीचा मित्र व लेखक निकोलाय ग्युमिलो याला
पेट्रोगार्डमध्ये गुप्त पोलिसांनी त्याच्या राजसत्तेला असलेल्या पाठिंब्यामुळे अटक केली. गॉर्कीने स्वतः घाईने मॉस्कोला जाऊन त्याच्या सुटकेसाठी पत्र स्वतः लेनिनकडून मिळवले. परंतु पेट्रोगार्डला परतल्यावर त्यांना समजले की ग्युमिलोवला अगोदरच गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. या घटनेनंतर ऑक्टोबरमध्ये गॉर्कीने प्रकृती अस्वस्थाच्या कारणाने इटलीला स्थलांतर केले. तेव्हा त्यांनी प्रकृती अस्वस्थाचे कारण क्षयरोग हे दिले. अलेक्सांद्र सोलेन्झित्सेच्या म्हणण्यानुसार गॉर्कीच्या सोव्हिएत संघात परतण्याची कारणे भौतिक होती. इटलीमध्ये सोरेंटो येथे गॉर्कीला ना पैसा ना मान अशा परिस्थितीमध्ये राहावे लागले. 1929 नंतर त्यांनी सोव्हिएत संघाच्या अनेक वाऱ्या केल्या. 1929 मध्ये त्यांनी सोलोवस्की या बेटावरील श्रमतुरुंगास भेट दिली. श्रमतुरुंगाच्या पद्धतीबद्दल स्तुतीपर लेख लिहिला. एव्हाना श्रमतुरुंगाच्या पद्धतीस पाश्चिमात्य देशांमध्ये अगोदरच वाईट नाव मिळाले होते. 1932 मध्ये जोसेफ स्टॅलिन यांनी गार्की यांना स्वतः सोव्हिएत संघात परतण्याचे निमंत्रण दिले. फॅसिस्ट इटलीकडून गॉर्कीचे परतणे ही सोव्हिएत संघाच्या दृष्टीने प्रचाराची मोठीच संधी होती. ऑर्डर ऑफ लेनिन या पुरस्काराने गॉर्की यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना राहण्यास घर देण्यात आले व मॉस्कोमधील एका रस्त्यास त्यांचे नाव देण्यात आले. पुढे स्टॅलिन यांच्या अत्याचारांमध्ये झालेली वाढ, डिसेंबर 1934 मधील सर्जेई क्युरोव यांची हत्या या पार्श्वभूमीवर गॉर्की यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले. या नजरकैदेत असताना त्यांना प्रावदा या वर्तमानपत्राची खास आवृत्ती देण्यात येत असे. या आवृत्तीत अटक आणि राजकीय हत्या यांच्या बातम्या गायलेल्या असत. 1935च्या मे महिन्यामध्ये गॉर्की यांचा मुलगा मॅक्सिम पेशकोव्ह यांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर जून 1936 मध्ये गॉर्की देखील मरण पावले. दोघांचेही मृत्यू संशयास्पद परिस्थितीमध्ये झाले, पण त्यांच्यावर विषप्रयोग झाले असल्याचे अंदाज कधीच सिद्ध होऊ शकले नाही. गॉर्की यांची शवपेटी स्वतः स्टॅलिन आणि मोलोटोव्ह यांनी वाहून नेली. साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी 5 वेळा नामांकन मिळूनही पुरस्काराने हुलकावणी दिलेला आणि टॉलस्टॉय व चेकॉव्ह यांच्या खालोखाल लोकप्रियता लाभलेल्या अलेक्साय मॅक्सिमोविच पेशकोव्ह यांचा आजच्या दिवशी म्हणजे 28 मार्च रोजी जन्मदिन. त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. पुन्हा भेटूया पुढील व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.